आणि आता वर्ध्यामधून एक महत्त्वाची बातमी आहे। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथं कावड यात्रेमध्ये एक दुर्घटना घडली आहे। कावडचा ढाचा कोसळल्यामुळे 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। पुलगावच्या राम मंदिराजवळ हा अपघात घडलाय। अधिराज पाटील असं मृत चिमुकल्याचं नाव आहे। दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथं कावड यात्रेमध्ये ही दुर्घटना घडली आहे। कावडचा ढाचा कोसळल्यामुळे 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय आणि पुलगावच्या राम मंदिराजवळच हा अपघात घडलाय। अधिराज पाटील या चिमुकल्याचा यामध्ये मृत्यू झालाय। निलेश बंगाले सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, नेमकी काय घटना घडली आहे? एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय। सागर अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे ही घटना घडलेली आहे। तर म्हणजे कावड यात्रेदरम्यान घटना घडल्याने अद्भुत जाहीर शोक मग्न वातावरण झालेलं आहे। अधिराज रवी पाटील असं मृत चिमुकल्याचं नाव असून त्याच्या अंगावर कावडला बनवलेला ढाचा पडल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे। तो 5 वर्षाचा आहे। पुलगावच्या राम मंदिराजवळ ही घटना आहे आणि ही घटना घडल्याने आता एकच जो शोक आहे तो गावामध्ये पूर्ण पसरलेला आहे। कावड यात्रा निघण्यापूर्वीच्या काही वेळापूर्वी ही घटना घडल्याने आता एक म्हणजे भावुक जे आहे ते वातावरण बनलेलं आहे। नक्कीच निलेश, अतिशय दुर्दैवी घटना। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।